नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश देशमुख, स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालक दिग्रस व पुसद जिल्हा यवतमाळ आणि एकत्रित गणित या पुस्तकाचे लेखक व अतिसंभाव्य 12,000 पोलीस भरती प्रश्नसंच या पुस्तकाचे लेखक आपण आज पाहणार आहोत की 1 ते 1000 पर्यंत अंकावरील प्रश्न आणि हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सर्वात जास्त विचारला जाणार आहे आणि त्याच्यात कोणत्याही सूत्राचा वापर न करता सरळ साध्या आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील असा हा भाग आहे। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि आपण पाहणार आहे 1 ते 1000 पर्यंत अंकावरील जे प्रश्न आहेत तो आणि पहिला भाग राहील की हा एक महत्त्वाचा घटक लक्षात ठेवायचा याचं बेसिक 1 ते 100 पर्यंत जे अंक आहेत आपण जे 1 ते 100 पर्यंत उजळणी लिहितो 1 ते 100 पर्यंत अंकावरील प्रश्न 1 ते 100 पर्यंत एक हा अंक जर विचारला एक हा अंक किती वेळा येतो याच्यात दोन प्रश्न येते किती वेळा किती संख्यांमध्ये किती वेळा येतो आणि किती संख्यांमध्ये 1 ते 100 पर्यंत एक हा अंक 21 वेळा येतो 21 वेळा येतो आणि 20 संख्यांमध्ये येतो 1 ते 100 पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो 21 वेळा येतो 21 वेळा येतो आणि 20 संख्यांमध्ये येतो। बाकी प्रत्येकी 2 ते 9 पर्यंतचे अंक बाकी प्रत्येकी 2 ते 9 पर्यंतचे अंक हे 20 वेळा येतात आणि 19 संख्यांमध्ये येतात। संख्या म्हणलं तर किती येतील 19 संख्यांमध्ये येतात आणि शून्य हा 11 वेळा येतो आणि 10 संख्यांमध्ये येतो 11 वेळा येतो आणि 10 संख्यांमध्ये एवढा घटक हा बेसिक फक्त लक्षात ठेवा। या आधारे 1 ते 1000 पर्यंत अंकावरील प्रश्न आपल्याला सहज आणि कमीत कमी वेळा सोडवता येतील। एक हा अंक 1 ते 100 पर्यंत एक हा अंक 21 वेळा येतो आणि 20 संख्यांमध्ये येतो। प्रत्येकी 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात आणि 19 संख्यांमध्ये येतात आणि शून्य हा 11 वेळा येतो आणि 10 संख्या हे किती वेळा आणि किती संख्यांमध्ये म्हणजे काय जसं आपण 10 आहे 20 आहे 30 आहे 40 असेल 50 हे 60 70 80 90 आणि 100 ज्यावेळेस आपण शून्य मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 10 11 11 0 11 वाले संख्या जर म्हणल्या तर हे 10 होतील हे एकच संख्या गणल्या जाईल 1 हे 9 संख्या आणि ही एक 10 संख्या इथे संख्या म्हणलं तर 100 ही एकच आहे 100 ही संख्या एकच आहे आणि किती संख्यांमध्ये किती संख्यांमध्ये येतात 10 संख्यांमध्ये किती वेळा म्हणलं तर किती वेळा येतील 11 वेळा कारण इथे वेळा किती वेळा आले हे 100 पर्यंत हे 2 मोजले जातील। या पद्धतीत किती वेळा आणि किती संख्यांमध्ये याच्यातला फरक लक्षात ठेवा। नंतर आपल्याला प्रश्न असा याच्यापूर्वी आपण लहानात लहान मोठ्यात मोठी स्थानिक किंमत दर्शनी किंमत याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तो हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तो व्हिडिओ पहा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा त्याच्यामध्ये हा स्थानिक किंमत दर्शनी किंमत लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या हा व्हिडिओ पहा त्याच्या आधारे हा व्हिडिओ पूर्ण आहे। तर सर्वात लहान आपल्याला विचारलं की सर्वात लहान 2 अंकी संख्या सर्वात लहान 2 अंकी संख्या व सर्वात मोठी 2 अंकी संख्या किंवा 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येईल 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येईल किती वेळा संख्यांमध्ये नाही विचारलं किती वेळा विचारलं किती वेळा येईल 2 अंकी संख्या म्हणजे 10 ते 99 आता 10 ते 99 पर्यंत 2 हा अंक किती वेळा येईल असा प्रश्न आहे की 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक विचारला येईल 1 अंक विचारला येईल 3 विचारला येईल 0 विचारला येईल। जसं आपल्याला पहिला प्रश्न आहे की 2 अंकी संख्यामध्ये हे जी काही 2 अंकी संख्या आहे 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो तर आपल्याला 2 अंकी संख्या पाहायला लागतील 10 ते 99 2 अंकी संख्या म्हणजे की 10 ते 99 तर आपल्याला 10 ते 99 आपल्याला या प्रश्नाचं उत्तर माहित आहे 1 ते 100 सरळ सरळ आपण सांगू शकतो 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो हा 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो 20 वेळा 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो 20 वेळा येतो। तर 10 ते 99 च्या दरम्यानच्या व्यतिरिक्त किती वेळा आला या 100 मध्ये 2 आहे का नाही म्हणजे 1 ते 9 पर्यंत किती वेळा 2 आला 1 वेळा म्हणजे 1 ते 9 पर्यंत हे 1 वेळा आलेला आहे इथं 20 हे 1 मायनस करा पहिला 2 आलेला म्हणजे किती वेळा येईल 19 वेळा। 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येईल असा प्रश्न विचारला तर किती येईल 19 वेळा। सरळ सरळ याची मांडणी करायची सरळ सरळ 10 ते 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक 20 वेळा येतो म्हणजे 2 अंकी संख्या म्हणजे 10 ते 99 पर्यंत 10 ते 99 पर्यंत आणि या 100 आणि सुरुवातीचे 9 अंक हे 10 ते 99 व्यतिरिक्त किती वेळा आला हे 1 वेळा आला म्हणजे या 20 मधून 1 मायनस करायला लागेल किती 19 वेळा 19 वेळा
याच आधारे 1 ते 9 पर्यंतचे जे सर्व अंक असे प्रश्न विचारला ते 2 अंकी संख्यांमध्ये. नंतरचा प्रश्न विचारला ते 1 ते 200 पर्यंत. आपल्याला लक्ष द्या, नंतर 1 ते 200 पर्यंत एक हा अंक किती वेळा येईल, किती वेळा येईल, 1 ते 200 पर्यंत, 1 ते 200 पर्यंत एक हा अंक, 1 ते 200 पर्यंत एक हा अंक किती वेळा येईल. तर त्यावेळेस 1 ते 200 पर्यंत एक हा अंक किती वेळा येईल. तर आपल्याला माहित आहे पहिली सिक्वेन्स आपण 100 पर्यंत तर सर्वांनाच माहित आहे. आपण एक उजळी लिहितो, 1 हे समजा 10, हे 11, 20, नंतर 21, 30, नंतर लिहितो 31, हे 40, 41 हा 50 लिहिल आपण, नंतर 51, 60, नंतर 61, 70, नंतर 71, 80, नंतर 81, 90 आणि हे 91 आणि 100. जी उजळणी मांडणी करतो. आता एक अंक मोजायचा इथे 11, 12चा सिक्वेन्स येईल, 12, 13, 14, हे 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हे एक मोजायचे तर याच्यातले एक मोजा लागेल, हा एक, नंतर ही एकचा सिक्वेन्स, हा एक आणि हा एक. अशा पद्धतीत 1 ते 100 पर्यंत आपण काढायला सुरुवातीला. आणि आपल्याला 1 ते 100 पर्यंत तर सरळ माहित आहे, 1 ते 100 पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो, 21 वेळा. 1 ते 100 पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो, जसा हा प्रश्न इथे घ्या, 1 ते 100 पर्यंत एक हा अंक 21 वेळा येतो. नंतर 101 ते आपल्याला किती पर्यंत काढायचं, 200 पर्यंत. 101 ते 200 पर्यंत एक हा अंक किती वेळा येईल. नंतर आता 100 पर्यंत झाला, किती वेळा आला, 21 वेळा. नंतर काय चालू होईल आपला, 101, 102, हे 103, याच्या पुढील 110. ही उजळणी 1 ते 100 पर्यंत ही जशाच्या तशीच राहील बा. इथं 1 लावेल किंवा 111, 112, 113, 114, 115, 16, 117, 118, 119, 120, 121, 122, नंतर 123, 130, 131, 140, 141, 150, 151, 160, 171, 61, 171, 180, 181, 190, 191 आणि इथं किती होईल, 199 आणि 200 होतील. म्हणजे सरळ हा 1 वाढेल, हा सरळ 1 किती वेळा वाढेल, हे 99 वेळा. सरळ हे 99 येतील. म्हणजे 101 ते 900 पर्यंत 99 पर्यंत गेला ना, 101 ते 199 म्हणजे सरळ हे 99. हे 101, 102, 103 असं सरळ 99 लिहिलो तर हे 99. आणि नंतर बाकी 1 ते 99 पर्यंत एक हा अंक किती वेळा येईल, 20 वेळा. कारण इथं 200 होतात, 100 झाले तर किती येते, 21 वेळा. हे 1, 2, 3, 4 ही जी आपली 1 ते 99 पर्यंतची उजळणी ही जशाच्या तशीच राहील. म्हणजे इथे किती वेळा येईल, हा 20 वेळा येईल. म्हणजे याची बेरीज करा, 9 1 10, 10 शिला 0, हातचा आला 1, 9 1 10, 10 2 12, 12 2 14 म्हणजे 140 वेळा येईल. म्हणजे 1 ते 200 पर्यंत एक हा अंक किती वेळा येईल, 140 वेळा. तसं न लक्षात ठेवता इथं लक्षात आहे की पुन्हा हा सांगितलं आहे, सरळ हे कोणतेही लक्षात न ठेवता सरळ 1 ते 100 पर्यंत आपला किती वेळा येतो, 1 ते 100 पर्यंत हा 21 वेळा येतो. नंतर 101 ते 200, 101 ते 200, 101, 102, 103, 104 असा 101 चा सिक्वेन्स चालू झाला. 101, 102, 103, 104, 199 आणि हे 200. हे 101 चा सिक्वेन्स चालू झाला, हे 200, 101 ते 199 म्हणजे इथे सरळ 99 प्लस 20 करायची तो अंक. 101 चा जर आपल्याला इथे 200 चा सिक्वेन्स चालू झाला, 201, 202, 203, 204, 204, 200 हे 205, इथं 2 2 2 2 2 हा 99 प्लस 20 येते. बाकी सर्व अंक सारखे येतात, फक्त नंतर 301, 302, 304, 305 चालू झाला तर 3 हा 99 प्लस 20 घ्यायचा. इथे 1 हा 99 प्लस 20 झाला. बाकी सरळ सारखाच येईल, सरळ यांची बेरीज येईल, मग 140. आपल्याला विचारला 1 ते 500 पर्यंत, आता 1 ते 500 पर्यंत विचारला. सरळ 1 ते 500 पर्यंत एक हा अंक किती वेळा येईल. 1 ते 100 पर्यंत लक्ष द्या, 1 ते 100 पर्यंत सरळ आहे 21 वेळा. नंतर आपल्याला काय सांगितलं, आता 101, 102, 103, 199 आणि हे 200. 101, 101, 102, 103, 104, 104, 105, 101 चा सिक्वेन्स चालू झाला, 1 1 1 1 आला तर 1 हा 99 प्लस 20 करायचा. 1 हा काय करायचा, 99. 1 हा 99 वेळा येतो. बाकी सरळ अंक किती वेळा येतात, सरळ अंक 20 वेळा येतो. आणि 2 हा 21 वेळा येतो. 200 झाला तर 2 हा 21 वेळा येतो. ज्यावेळेस 300 होईल तर 3 हा 21 वेळा येईल त्या सिक्वेन्स मध्ये. 400 होईल तर 4 हा 21 वेळा येईल. 500 होईल तर 5 हा 21 वेळा येईल. जसं 100 झाला तर हा 1 हा अंक 21 वेळा येतो. 200 झाला तर 2 हा अंक 21 वेळा. 300 झाला तर 3 हा 21 वेळा. 201 ते 300 पर्यंत
तीन अंक म्हणलं तर 21 वेळा, 301 ते 400 पर्यंत 4 हा अंक म्हणलं तर 21 वेळा, 401 ते 500 पर्यंत 5 हा अंक म्हणलं तर 21 वेळा. इथं 500 झाले की 5 21 वेळा, 400 झाले की 4 21 वेळा, 300 झाले की 3 21 वेळा, 200 झाले की 2 21 वेळा आणि 100 झाले की 1 21 वेळा. या 100 मध्ये बाकी सर्व अंक जो सिक्वेन्स चालू आहे तो बाकी सरळ सरळ 20 वेळा येतील आणि जो 1 चा सिक्वेन्स चालू आहे ते 1 ते आता 1 ते 101 ते 200 पर्यंत, 101 ते 200 पर्यंत, 101 102 103 असा सिक्वेन्स चालू झाला 101 चा, तर 1 हा 99 प्लस 20 करायचा आणि नंतर 200 चा चालू झाला 201 203 तर 2 हा 99 प्लस येईल, 300 चा चालू झाला तर 3 हा 99 वेळा येईल, 400 चा सिक्वेन्स चालू झाला 401 402 403 405, 400 चा सिक्वेन्स झाला तर 4 हा 99 प्लस 20 करायचा, 4 हा किती येईल 99 प्लस 20. तर आता इथे 101 चा झाला तर 99 प्लस 20, नंतर 201 ते 300, 201 ते 300 बाकी सरळ सरळ किती वेळा येईल, 1 हा अंक या ठिकाणी 201 ते 300 पर्यंत 1 हा अंक 21 वेळा येईल, इथं 300 झाले तर 2 हा 21 वेळा येईल, 1 हा अंक 21 वेळा येईल, 300 झाले तर 3 हा 21 वेळा येईल, 200 चा सिक्वेन्स चालू आहे 201 202 त्याने 2 हा 99 प्लस 20 करायला लागेल 2, बाकी सर्व अंक किती वेळा येतील 20 वेळा. हे 300 झाला सरळ सरळ लक्षात ठेवा, 300 झाला की 3 हा 21 वेळा येतो, 400 झाले की 4 हा 21 वेळा येतो, 500 झाले की 5 हा 21. इथं 300 चा सिक्वेन्स चालू झाला 301 302 303 304 305, हे 300 चा सिक्वेन्स चालू झाला तर 3 हा 99 प्लस 20 करायचा लाईन, 400 चा सिक्वेन्स चालू झाला 4 99 प्लस 20 करायचा. आता हे 200 बाकी अंक 20 वेळाच येतील, बाकी सर्व अंक किती वेळा येतात 20 वेळा. आता 201 ते 300 पर्यंत 1 हा 21 वेळा येईल, 1 हा 20 वेळा येईल, 3 हा 21 वेळा येईल, 301 ते 400 पर्यंत 1 हा 20 वेळा येईल, 4 हा 21 वेळा येईल, 3 हा 99 प्लस 20 वेळा येईल, 400 हे 400 पर्यंत. नंतर 401 ते 500 लक्ष द्या, 401 ते 500 किती 20 वेळा, बाकी सरळ 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 20 वेळा लिहायचं. तर बाकी सरळ आपण 1000 पर्यंत गेलो तरी 20 वेळा येईल, 501 ते 600 किती वेळा येईल 20 वेळा, 601 ते 700 सरळ सरळ 20 वेळा, 701 ते 800 सरळ सरळ किती वेळा येईल 20 वेळा. आपल्याला विचारलं किती पर्यंत आहे 500 पर्यंत, सरळ सरळ 1 2 3 4 आणि 1 2 3 4 5 20 5 100 आणि हे 100 म्हणजे सरळ सरळ 200 वेळा आहे, हे 200 वेळा. आणि हे सरळ सरळ मांडले 1 ते 500 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येईल, सरळ सरळ 1 ते 500 पर्यंत विचारलं तर एक पहिल्या ह्याच्यात किती वेळा येतो की 1 ते 100 पर्यंत 21 वेळा आला आणि 101 ते 200 पर्यंत किती 99 प्लस 20, याचा एक याच्यात टाकायचा 140, नंतर हे बाकीचे 60 टाकून द्यायचं, असं या पद्धतीने ते 200 पर्यंत. नंतर आपल्याला प्रश्न असा विचारला ते की इथं आता कोणताही विचारला 1 ते 500 पर्यंत विचारला, 1 ते 500 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येईल, 1 ते 500 पर्यंत 1 ते 500 पर्यंत 5 हा अंक किती वेळा आहे, सरळ सरळ 1 ते 100 पर्यंत 5 हा किती वेळा येतो, 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक 20 वेळा येतो, 101 ते 200 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येईल 20 वेळा, 201 ते 300 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येईल हा 20 वेळा, 5 हा अंक किती वेळा येईल 20 वेळा, 201 हे 201 ते 300 पर्यंत 20 वेळा, 301 ते 400 पर्यंत सरळ सरळ किती वेळा येईल आपला 20 वेळा, 401 ते 500 पर्यंत किती वेळा येईल 401 ते 500, इथं 500 झाले म्हणून 21 वेळा येईल, 500 झाले म्हणून किती येईल 20 वेळा. बाकी सरळ 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 1 ते 500 पर्यंत 5 हा अंक किती होईल, हे 20 20 20 20 20 20 हे 20 20 20 20 1 2 3 4 5 20 5 100 100 प्लस 1 म्हणजे किती येईल 101, 1 2 3 4 5 2 5 10, हे सरळ सरळ हे पेनचा वापर नाही करता काढता येते 5 हा अंक किती वेळा येईल, सरळ सरळ 5 हा म्हणजे की सरळ सरळ हे 500 पर्यंत म्हणजे याचे 5 गट व्हाले 20 5 100 इथं 500 व्हाले म्हणून 1 100 प्लस 1 म्हणजे 100. आपल्याला जर विचारलं 1 ते 700 पर्यंत 1 ते 700 पर्यंत 7 हा अंक किती वेळा येईल, 7 हा अंक विचारला तर आता सरळ सरळ 1 ते 7 म्हणजे 7 गट व्हाले 7 दोन्ही 14 म्हणजे 140 वेळा आणि हे 700 व्हायला तिथं 700 म्हणून 1 प्लस करा म्हणजे किती यायला 141 वेळा. सरळ सरळ आता इथपर्यंत आलो, इथं सरळ सरळ 20 वेळा, नंतर 501 ते 600 किती वेळा येईल 20 वेळा, 601 ते 700 पर्यंत 601 ते 700 पर्यंत किती वेळा येईल 20 वेळा, 601 ते 700 पर्यंत किती वेळा येईल हे 20 वेळा, याची 21 वेळा कारण हे 700 व्हायला तर 21 वेळा, याची बेरीज करा 141. हे 1 2 3 4 5 6 7 7 दोन्ही 14,
141 म्हणजे सरळ सरळ या पद्धतीने लक्षात द्या. जसं म्हटलं आता सरळ सरळ 101 ते 900 पर्यंत 9 हा अंक किती वेळा येईल. 101 ते 900 पर्यंत 9 हा अंक विचारला तर सरळ सरळ हे 9 101 ते 900 पर्यंत 9 20 वेळा 9 दोन्ही 18 आले म्हणजे 180 आणि प्लस 1 म्हणजे 181. किती 181. 8 जर विचारला 8 तर 108 हा अंक सरळ सरळ किती 100 हे 8 वेळा आले 8 गुणिले किती 20 8 दोन्ही 16 160 आणि इथं 8 हा 800 आले म्हणून हा 21 वेळा येईल म्हणजे 161 वेळा. 1 ते 800 पर्यंत 8 हा अंक किती वेळा येईल 61 वेळा. जर आपल्याला प्रश्न असा विचारला की 1 ते 200 पर्यंत 1 हा अंक किती संख्यांमध्ये येईल किती संख्यांमध्ये येईल असा प्रश्न विचारला तो कधी कधी. आता संख्यांमध्ये आणि किती वेळा किंवा 1 ते 200 पर्यंत क्रमांक दिले असता आणि ओळखपत्र तयार केले असता तर 1 हा अंक असणारे ओळखपत्र किती किंवा 1 ते 200 पर्यंत क्रमांक देऊन ओळखपत्र तयार केले व ते एका बॉक्स मध्ये ठेवले त्यामधून एक ओळखपत्र काढले असता त्यावर 1 हा अंक असण्याची संभाव्यता किती. म्हणजे ज्यावेळेस आपण संभाव्यता घेईल तर त्यामध्ये हा प्रश्न याच्यावर विचारला जातील. किंवा 1 ते 100 पर्यंत क्रमांक दिले असता त्यावरून ओळखपत्र तयार केले त्यावरून एक ओळखपत्र काढले असता त्यावर मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती म्हणजे मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती. त्यामुळे मूळ संख्या आपल्याला हे संख्या हा घटक आपण या YouTube चॅनलला अपलोड केलेला आहे तर त्यावेळेस संख्या एक आवर्जून पहा. आपण या भागामध्ये जो काही घटक आहे हा पाहिलेला आहे की 1 ते 1000 पर्यंत अंकावरील प्रश्न तर कोणता अंक हा किती वेळा येते म्हणजे 1 ते 100 पर्यंत 1 ते 500 पर्यंत 1 ते 1000 पर्यंत 1 ते 700 पर्यंत हा किती वेळा पाहिला तो अंक. आता 9 हा अंक किती संख्यांमध्ये येईल 8 हा अंक किती संख्यांमध्ये येतील हा या संख्यांमधील हा भाग 2 होईल किती वेळा येईल 1 ते 1000 पर्यंत अंकावरील प्रश्न भाग 1 हा या ठिकाणी संपलेला आहे. आता भाग 2 मध्ये हा 2 हा अंक किती संख्यांमध्ये येईल 3 हा अंक किती संख्यांमध्ये येईल 4 हा अंक किती. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत हे भाग 2 तुम्हाला हा लवकरच मिळेल. तोपर्यंत या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. याच्यापूर्वी स्थानिक किंमत दर्शनी किंमत संख्या अशा विविध बेसिक प्रकारचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते पहा. आणि आपलं एकत्रित गणित हे पुस्तक ज्या विद्यार्थ्यांकडे नसेल त्यांनी एक वेळेस आवर्जून बोलवा. आणि ह्या एकत्रित गणित हे पुस्तक आहे हे महाराष्ट्रात कुठेही घरपोच मिळेल. पोस्टाने 98501640 49 या नंबरवर कॉल करा. या पुस्तकाचं सॅम्पल PDF आपल्याला पाहायला मिळेल. अनुक्रमणिका याच्यात गणित भूमिती बुद्धिमत्ता एकत्रित आहे साध्या आणि सोप्या भाषेत आहे. कमीत कमी सूत्राचा वापर केलेला आहे. यानंतर एक आपला 12000 पोलीस भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच आहे. यामध्ये जे काही 5 प्रश्नपत्रिका आहे 100ला 100 स्पष्टीकरण आहे दिलेले आहेत. 50 प्रश्नपत्रिका सोडवायला आहे. पुन्हा 20 सराव आहे. वन लाइनर प्रश्न आहे. विविध चार्टचा वापर केलेला आहे. नकाशांचा आणि शॉर्टकट ट्रिक सुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात टाकण्यात आलेले आहे. आणि महाराष्ट्रातल्या प्रचंड या आपल्या YouTube चॅनलला 1000 सबस्क्रायबर कमीत कमी वेळात झाले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इतक्या अल्पावधीत आपण एवढा प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. एक वेळेस हे बुक दोन्ही एक वेळेस आवर्जून वाचन करा. त्यानंतर हे आपल्याला आपल्या अभ्यासाचा रिव्हिजन करण्यासाठी विविध प्रकारचे चार्ट आहेत. जसं मराठी झालेला आहे तर मराठीचा पूर्ण हा चार्ट रोजच्या रोज रिवाइज करत जा. नंतरचा अर्थशास्त्र असेल किंवा सर्वच विषय राज्यघटना असेल अशा सर्व प्रकारचे चार्ट आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि यांचं रिव्हिजन करा. आणि हे चार्ट सुद्धा आपल्याला घरपोच महाराष्ट्रात कुठेही मिळतील. त्यासाठी 98501640 49 या नंबरवर संपर्क करा. या चॅनलला आवर्जून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार धन्यवाद.